10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7च्या सुमारास Hyundaiची असणारी i20 कारच्या अनुषंगाने एक असणारा ब्लास्ट होतो आपल्या असणाऱ्या दिल्लीच्या रेड फोर्टच्या असणाऱ्या परिसरामध्ये. त्यानंतर 24 तासाच्या अंतर्गत पाकिस्तानमध्ये सुद्धा एक ब्लास्ट होतो आणि तो असणारा ब्लास्ट होतो एका दशकानंतरच्या टाइम पिरियड नंतर पाकिस्तानच्या असणाऱ्या कॅपिटल सिटीमध्ये इस्लामाबाद या ठिकाणी स्फोट होतो आणि त्या स्फोटमध्ये तो सुसाइड बॉम्बिंग होतो आणि त्यामध्ये 12 लोकांचं तिथं एक निष्पाप लोकांचं त्या ठिकाणी मृत्यू होतो. त्यानंतर पाकिस्तानचे असणारे प्राईम मिनिस्टर शेहबाज शरीफ लगेच क्लेम करतात की हा असणारा अटॅक भारताने केलेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष होतं याच्यावरती अमेरिका रिस्पॉन्स काय करेल. तर त्या रिस्पॉन्सवरती आता सध्या अमेरिकेचे असणारे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांनी एक सगळ्यात महत्वपूर्ण स्टेटमेंट दिली भारतातल्या असणाऱ्या दिल्ली ब्लास्टच्या बाबतीमध्ये. त्यांनी दिले की क्लिअरली हा एक टेररिस्ट अटॅक आहे आणि त्या असणाऱ्या दृष्टिकोनातून त्यांनी भारताच्या असणाऱ्या मानवतावादी दृष्टिकोनातून संदेश देत असताना भारताला जर असेसमेंटची असणारी आवश्यकता असेल तर आम्ही मदत करायला तयार आहोत अशी असणारी स्टेटमेंट त्यांनी दिली. पण त्याच्यावरती भारतानं एकदम पोलाइटली आन्सर दिलं की आम्ही योग्य पद्धतीनं काम करतोय, आम्हाला त्या असणाऱ्या मदतीची अपेक्षा नाहीये तिथं आणि त्यावरनं त्या असणाऱ्या गोष्टीला या ठिकाणी सेक्रेटरी ऑफ स्टेटनं ऍक्सेप्ट पण केलं आणि पहिल्यांदाच या ठिकाणी अमेरिका अशा पद्धतीनं या असणाऱ्या अटॅकला टेररिस्ट अटॅक म्हणून एक भारताच्या बाजूने उभा राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय.